गव्हाच्या पिठामध्ये तांदळाचं पीठ मिक्स करून आज आपण गौरी गणपतीसाठी छान असा एक पदार्थ पाहणार आहोत. तर व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. हाय हॅलो नमस्ते, मी स्वाती सांडबोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर इथे पहा, मी ज्या वाटीने तांदळाचं पीठ घेतलं होतं ना, त्याच वाटीने इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी या ठिकाणी आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. म्हणजे 2 वाट्या गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ या ठिकाणी असं प्रमाण घेतलेलं आहे मी. तर त्यानंतर तांदळाचं पीठ गव्हाच्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर आपल्याला इथे कापड घ्यायचं आहे. शक्यतो पांढरं कापडच वापरा, कलरचं कापड वापरू नका, नाही तर पिठाला कलर लागेल. त्यानंतर इथे मी रुमालाला गाठ मारून घेते. खूप जास्त घट्ट मारू नका, थोडीशी सैलसर आपल्याला या ठिकाणी गाठ ठेवायची आहे. अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा. तर इथे पाहू शकता तुम्ही, मी रुमालाला गाठ बांधून घेतलेली आहे. अगदी झटपट हा पदार्थ तयार होतो बरं का. तर चला, रुमालाला गाठ बांधून झाल्यानंतर इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे. कढईमध्ये मी 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे. पाणी गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एक प्लेट ठेवायची आहे. तुमच्याकडे जर स्टँड असेल ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता. त्यानंतर आपल्याला त्यावरती कुकरचा डबा ठेवायचा आहे आणि ज्या रुमालामध्ये आपण पीठ बांधलं होतं ते रुमाल आपल्याला त्या कुकरच्या डब्यामध्ये ठेवायचं आहे. तुम्ही हीच प्रोसेस कुकरमध्ये सुद्धा करू शकता, फक्त कुकरच्या झाकणाला शिट्टी लावायची नाही. त्यानंतर आपल्याला इथे कढईवरती झाकण ठेवायचं आणि 15 मिनटं आपल्याला वाफ घ्यायची आहे. कुकरमध्ये ठेवलं तरी आपल्याला 15 मिनटंच कुकरची वाफ घ्यायची आहे. तर 15 मिनटं झाल्यानंतर आपण झाकण काढूया आणि आपल्याला कुकरचा डबा साईडला काढून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला रुमालाची गाठ सोडून घ्यायची आहे आणि सगळं पीठ आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल ना, तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक सबस्क्राईब खूप लाख मोलाचं आहे. तर इथे मी एक पसरट भांडं घेतलेलं आहे, त्यावरती चाळण ठेवलेलं आहे. आपल्याला हे सगळं पीठ चाळणीमधनं चाळून घ्यायचं आहे. म्हणजे पिठाच्या कुठे गाठी वगैरे झाल्या असतील, चाळणीमध्ये अगदी व्यवस्थित हे पीठ चाळून निघेल. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी पीठ चाळून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही, मी सगळं पीठ चाळून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला या पिठामध्ये 1 चमचा भरून पांढरे तीळ घालायचे आहेत. 1 छोटा चमचा इथे मी जिरा पावडर वापरलेली आहे. त्यानंतर आपल्याला छोटा चमचा धना पावडर घालायची आहे. जिरा पावडर, धना पावडर घातल्यानंतर इथे मी 1.5 चमचा मिरची पावडर घालणार आहे. छोटा चमचा वापरलेला आहे म्हणून इथे मी 1.5 चमचा मिरची पावडर घालते. तर त्याच चमच्याने आपल्याला रंगासाठी 1 चमचा भरून बेडगी मिरची पावडर घालायची आहे. इथे मी 1 चमचा भरून बेडगी मिरची पावडर घालते. त्यानंतर आपल्याला त्याच चमच्याने इथे मी 1 चमचा भरून ओवा घेतलेला आहे. तर हातावर थोडासा ओवा आपल्याला क्रश करून घालायचा आहे. ओवा घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर आपल्याला थोडंसं गरम तेल यामध्ये घालायचं आहे. खूप जास्त तेल घालू नका. तर इथे मी 1 चमचा भरून पोह्याचं तेल घेतलं होतं, तर आपल्याला यामध्ये तेवढंच तेल घालायचं आहे. तेल घातलं की आपल्याला हे सगळं आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर इथे मी 1 ग्लास भरून कोमट पाणी करून घेतलं होतं. खूप जास्त गरम नाही, अगदी नॉर्मल हे पाणी आहे. तर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून ह्याचा घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आपल्याला या पिठाचा घट्ट गोळा करायचा आहे, खूप जास्त पातळ करू नका. तर आज आपण बनवत आहोत गव्हाच्या पिठापासून आणि तांदळाच्या पिठापासून गणपती गौरीसाठी चकली. अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला गव्हाच्या पिठाची चकली दाखवणार आहे. अजिबात भाजणी काढायची नाही किंवा काहीच करायचं नाही आपल्याला. अगदी झटपट ही चकली तयार होते. तर इथे पाहू शकता तुम्ही, मी घट्ट असा गोळा तयार करून घेतलेला आहे. तर 1 ग्लासमधलं किती पाणी वापरलेलं आहे मी तुम्हाला या ठिकाणी सांगते. तर पाहू शकता 1 ग्लासमधलं तेवढं पाणी शिल्लक राहिलेलं आहे. तर त्यानंतर आपल्याला त्याच्यामधला थोडासा गोळा काढून घ्यायचा आहे आणि हातावर आपल्याला हा गोळा एकसारखा करून घ्यायचा आहे. तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा व्हिडिओला लाईक केलं नसेल ना, तर प्लीज एक लाईक करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. त्यानंतर इथे बघा मी सोऱ्या घेतलेल्या आहे. त्यानंतर आपण जी चकली करतो, म्हणजे जी स्टारची थाळी असते ती आपल्याला हे सोऱ्यामध्ये लावायची आहे. त्यानंतर आपल्याला सोऱ्यामध्ये पीठ घालायचं आहे. पीठ घातल्यानंतर हाताने थोडंसं पीठ आपल्याला सोऱ्यामध्ये एकसारखं करून घ्यायचं आहे. तर इथे मी पीठ घातल्यानंतर एकसारखं करून घेते आणि त्यानंतर आपल्याला सोऱ्याचं झाकण लावायचं आहे आणि आपल्याला चकल्या करून घ्यायचं आहे. तुम्ही एका ताटावर करू शकता किंवा प्लॅस्टिकचा कागदसुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. पण मी एक ताट घेतलेलं आहे आणि त्यावरती ह्या चकल्या करून घेणार आहेत. तर इथे मी तुम्हाला 1 ते 2 चकल्या करून दाखवते.
तर इथे पाहू शकता पीठ घट्ट असल्यामुळे चकलीला अगदी छान काटे आलेले आहेत आणि पीठ घट्ट असेल ना तर खरंच चकलीसुद्धा अगदी कुरकुरीत होते। एकदा माझ्या पद्धतीने ही चकली करून तर पहा, नेहमी ह्याच पद्धतीने तुम्ही चकली बनवाल तर पहा इथे किती छान मस्त अशी चकली तयार झालेली आहे। तुम्ही छोटी किंवा मोठी तुम्हाला आवडेल त्या आकारात तुम्ही चकली करू शकता। तर इथे मी मीडियम साईजच्या चकल्या करून घेतलेल्या आहेत। तर अशाच पद्धतीने इथे मी सगळ्या चकल्या करून घेणार आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता मी चकल्या करून घेतलेल्या आहे। अगदी छान ह्या चकल्या तयार झालेल्या आहेत। पाहू शकता चकल्यांना काटेसुद्धा खूप मस्त आलेले आहेत। तर एका साईडला तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल आपल्याला गरम करायचं आहे कडकडीत, त्यानंतर आपल्याला गॅस बारीक करायचा आहे। तेल गरम झालं की लगेच आपल्याला त्यामध्ये या चकल्या सोडायच्या आहेत। तर इथे मी 4च चकल्या तेलामध्ये सोडणार आहेत। चकली तेलामध्ये सोडल्यानंतर लगेच आपल्याला झाऱ्या लावायचं नाहीये। थोडीशी चकली कडक झाली की त्यानंतर आपण ही चकली पलटी करून घेणार आहोत। तर इथे मी सगळ्या चकल्या पलटी करून घेते आणि दोन्ही साईडनी मस्त अशा चकल्या तळून घेते। तर मी तुम्हाला दाखवते चकली तळली का नाही कसं ओळखायचं। तर इथे पाहू शकता तुम्ही तेलामध्ये ज्या बुडबुड्या येत होत्या त्या अगदी कमी झालेल्या आहेत आणि चकली अगदी थोडीशी तळायला गेलेली आहे, म्हणजे ही चकली अगदी व्यवस्थित तळल्या गेलेली आहे। तर चला ह्या चकल्या मी काढून घेते। मस्त अगदी चकल्यांना रंग देखील खूप सुंदर आलेला आहे। तर चला ह्या चकल्या काढल्यानंतर एका प्लेटमध्ये मी काढून घेते आणि अशाच पद्धतीने इथे मी तुम्हाला दुसऱ्यासुद्धा चकल्या तळून दाखवणार आहे की नाही अगदी सोपी पद्धत। अजिबातसुद्धा भाजणी काढायची नाही किंवा काहीच नाही, अगदी झटपट होतात आणि खायलासुद्धा अगदी खरंच खूप छान लागतात। एकदा खरंच या पद्धतीने गव्हाच्या पिठाच्या चकल्या करून तर पहा। तर इथे मी एका साईडनी चकली तळल्यानंतर दुसऱ्या साईडनी पलटी करून घेते आणि आपल्याला दोन्ही साईडनी ह्या चकल्या तळून घ्यायच्या आहेत। तर इथे पाहू शकता तुम्ही आपली चकली अजिबातसुद्धा तेलामध्ये विरघळलेली नाही आहे, कारण आपण पीठ मळताना सुद्धा घट्ट पीठ मळलं होतं। तेलाचं मोहनसुद्धा अगदी योग्य प्रमाण आपण तेलाचं घातलेलं आहे, त्यामुळे ह्या चकल्या अगदी कुरकुरीत झालेल्या आहेत। तर चला इथे दुसऱ्यासुद्धा चकल्या मी तळून घेतलेल्या आहे। तर अशाच पद्धतीने इथे मी सगळ्या चकल्या तळून घेतलेल्या आहे। तर पाहू शकता काय मस्त चकल्या झालेल्या आहेत। खरंच अगदी कुरकुरीत ह्या चकल्या झाल्यात बरं का। चकल्या केल्यानंतर मला कमेंट करा की तुमची ही रेसिपी कशी झाली। तर चला तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहता ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा। तर चला पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत बाय।